नमस्कार मैत्रिणींनो, शिवकन्या क्रिएशन मध्ये स्वागत आहे. आज आपण कटोरी ब्लाउजची कटिंग पाहणार आहोत. पण आज पूर्ण ब्लाउज वर जुन्या मापाच्या ब्लाउज वरून माप घेऊन आपण कटिंग करणार आहोत. आज उंची घेते ब्लाउजची 13.5 आहे. आपण इथे अस्तरवर आधी कपडा बरोबर करून घ्यायचा आहे. जर किनारीला कमी जास्त असतं तर बरोबर एकदा करून घेतलं. आणि 13.5 लेंथ आहे. दोन अस्तर आहेत हे. 13.5 आहे तर आपण 14.5 वर मार्किंग करायचंय. 14.5 आणि मुंडा खोली 5.5. इथे पण 14.5 आणि मुंडा खोली 5.5. आणि शोल्डर साठी आपण 5 इंचावर मार्किंग करायचंय. आता तयार शोल्डर आपण पाहणार आहोत. तयार शोल्डर पाहणार आहोत. 2.25 आहे. 2.25 इंच तयार आहे. आणि आपण चेस्ट पाहणार आहोत. चेस्ट कधीही हुक किंवा काच ह्या साईडला चेक करायचं. चौथा भाग 8 आहे, म्हणजे 32 इंचाची चेस्ट आहे. तर आपण 8 वर मार्किंग करायचं इथे. आणि 1.5 इंच मार्जिन साठी आपण प्लस करणार आहोत. कमरेचं पण त्याच साईडने पाहू शकता. 6 म्हणजे चौथा भाग 6 आहे. हा 24 इंचाची कमर असेल. हे 6 आणि 1 इंच टक साठी 7 वर मार्किंग करायचं इथे. आणि हे 1.5 इंच प्लस मार्जिन साठी हे जोडून घ्यायचंय. आता हा जर मापाचा ब्लाउज कट करायचा असेल तर सेम माप टाकून तुम्ही कटिंग करू शकता. काही अडचण असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच विचारा. आता इथे 1.25 इंच वर आपण मुंडा खोलीचा शेप देण्यासाठी आपण मार्किंग करायचंय. ह्याचा इथे मध्ये घ्यायचाय आणि हा शेप द्यायचाय. आता इथे आपण हे आर्म होल किती येत आहे हे पाहायचंय. आता इथे अर्धा इंच जास्त आहे तर हे शिलाईसाठी होऊन जाईल, म्हणजे बरोबर आहे हे. आणि 5च्या गळ्याचं जर मार्किंग असं वरतून समजत नसेल कोणाला बिगिनर साठी, तर आपण हे पाठीचं खालची पट्टी आपण किती इंचाची आहे हे चेक करायचंय. 3.5 ची आहे. आपण 1 इंच प्लस करायचंय ह्याच्यावर माप टाकताना. 3.5 ची आहे तर आपण 4.5 वर मार्किंग करायचंय. इथे पण 4.5 वर मार्किंग करून इथे 2.25 ची पट्टी आहे, म्हणजे 3.25 पर्यंत 3 इंचच म्हणजे 2 इंचाचा गळा घ्यायचा आहे आपण.
इथे 2.5 इंचावर टक्स साठी मार्किंग करायचं तर आपण कमरेच्या इथे मध्ये घ्यायचंय आणि इथे मार्किंग करायचंय आणि इथे आपण 4 इंचाचा टक्स. हे झाले बॅक पार्टची मार्किंग झाली. आता आपण कट करणार आहोत. आता आपण कटोरीसाठी मार्किंग करणार आहोत. बॅक साइड जसं आहे तसं पूर्ण आखून घ्यायचंय. आपण आधी त्याच कपड्यामध्ये कटोरी वाढवून घेणार आहोत. त्याच्यामुळे 1.5 इंच आपण जास्त घ्यायचंय समोरच्या भागात. फ्रंट भागासाठी वाढवून घ्यायचंय 1.5 इंच. तेव्हाच आपण कटोरी समोरच्या साईडला वाढवू शकणार. मग दुसरा डबल वाढवायची गरज पडणार नाही कटोरीसाठी. पाहू शकता जसं बॅक पार्ट आहे जशाच तसा ठेवून मी ह्याच्यावर मार्किंग करून घेते. आता आपण इथून 2.5 इंचावर मार्किंग करणार आहोत. इथे पण 2.5. इथे गळा आहे 6. इथे आपण 2.5 इंचावर मार्किंग करायचंय आणि फ्रंट गळ्याचा शेप द्यायचा. गोलच आहे. आता आपण कटोरीसाठी इथे 5 वर मार्किंग करायचंय आणि कटोरी किती आहे हे आपण पाहणार आहोत. 5 ची कटोरी आहे. आपण पहिल्या आधी इथे 1/2 इंच वरती घ्यायचे आणि ह्या योग पट्टीचा शेप द्यायचा आहे आणि आपण इथे 5 इंचासाठी मार्किंग करायचे. आता इथे आपण 2.5 इंचापर्यंत जसं आहे तसं आखून घ्यायचंय आणि इथे आपण 1/2 इंच आतून शेप द्यायचा आहे आणि इथे आपण मार्जिनचं पण हे 1.5 इंचापर्यंत जशाच तसं ठेवून इथे जॉईन करायचंय. हा झाला पुढच्या मुंड्याचा शेप. आता आपण हे इथे 5 इंच आहे तर आपण इथे पण 5 जिथं येईल तिथं आखून घ्यायचे. हे इथे पण अर्धा इंच आपण पुढं वाढवून घ्यायचे आणि हे जोडायचे. ह्याचं मध्ये घ्यायचंय आणि इथे 1.5 इंच
मोठी साईज असेल तर मग आपण दुसऱ्या कपड्यावर काढायची, कारण इथे छोटी आहे कटोरी, त्याच्यामुळे मी डायरेक्ट कपड्यावर कटिंग करते. शक्यतो मोठी असेल तर मग पेपर पॅटर्न वापरून तुम्ही कपड्यावर मग कटिंग करू शकता. पाहू शकता कटोरी आणि हा साइड पार्ट. आता योगपट्टी ह्याच्यात आपण नाही काढणार, आपण योगपट्टी इकडे दुसरीकडे काढणार आहोत. पाहू शकता इथे कटोरी पूर्ण मार्किंग करून झाली. हा साइड पार्ट आहे. आता योगपट्टी हे नाही आपण घेणार, हे कटोरी आपण हे साइड काय योगपट्टी सॉरी योगपट्टी आपण इथे काढणार आहोत. तर मग आता हे डायरेक्ट कट करून घेते. ज्या कोणी माझ्या मैत्रिणी नवीन शिकणार असतील ब्लाऊज, त्यांना काही अडचण येत असेल कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. योगपट्टीसाठी आपण आता 9ची आहे योगपट्टी. इथे काढते योगपट्टी. योगपट्टी इथे तयार किती आहे? योगपट्टी जुन्या ब्लाऊज वर तर तयार 3.5 इंचाची आहे, 3.25 इंचाची आहे आणि साईडनं 2.5 इंचाची आहे. आपण इथे 4 वर मार्किंग करायचंय. आता दोन्ही साईड अर्धा अर्धा इंच शिलाईसाठी गेलं तर 3 इंचावर येते ती, आणि इथे 3 इंच घेते आणि हा शेप देते. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.